रुपयांचं कॅश पारितोषिक अगदी गोपीदादा सूर्यवंशी गोल्डन मॅन यांच्या माध्यमातून आणि आकर्षक करंडक पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग संघटना कमिटीच्या माध्यमातून दिला जातोय. 12 चेंडू नाबाद 41. अगदी काय सांगाल खेळीबद्दल? नक्कीच आयोजकांचे खूप आभार मानेन की एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंविरुद्ध खेळायचा. आणि महत्त्वाचं म्हणजे असं आहे की टीम कॉम्बिनेशनने खेळेल तर कोणताही सामना तुम्ही जिंकू शकता. ते चौनेश्वर बोरगाव या टीमने केलं. खूप सपोर्ट संघ मालकांचा पण आहे, बाकी इतर त्यांचे मान्यवर असतील त्यांचा पण आहे. कारण एवढ्या मोठा आम्हाला न ओळखता सुद्धा आमच्यावर एवढा त्यांनी विश्वास दाखवला. तो विश्वास सार्थ करणं आमची गरज होती. शेवटचा प्रश्न विचारेन आदरणीय श्री पंकजदादा वाडकर साहेब यांचा संघ श्री चौनेश्वर 11 वाई प्रीमियर लीग मध्ये अगदी या प्रत्येक तालुक्यातील खेळाडू आहेत आणि ज्यावेळेला तुम्ही एकत्र खेळता त्यावेळेला मात्र कशी बांधणी करावी लागते संघाची आणि खेळ करत असताना किती कसा प्रसंगांना सामोरं जावं लागतं? नक्कीच सगळे गोलंदाज चांगलेच असतात. आपण आपला बेस द्यायचा असतो, समोरचा पण त्याचा बेस देणार असतो. जो वरचढ चढतो नक्कीच ज्याची प्रॅक्टिस चांगली केलेली असेल त्याला फळ नक्कीच मिळतं. थँक्यू सो मच. हे होते या मॅचचे सामनावीर. प्लेयर ऑफ द मॅच क्षितिज प्रकाश मोरे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा सुमुख एकदंतश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश विक्तो विघ्ननाशो गणादीपः. 64 कला आणि 14 विद्यांचा अभिप्रात म्हणजे गणाला वंदन करून रंगदेवता आई एकविरा आणि अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 मध्ये या पहिल्या पर्वामध्ये आपल्या सर्वांचंच हार्दिक 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 असं स्वागत आहे. मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा थरा तुम्ही अनुभवताय. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना आपल्या समोर रंगला जातोय. दोस्ती 11 वर्सेस आरव स्पार्टन्स. टॉस टॉस जिंकून दोस्ती 11 टीमने फिल्डिंग करण्यासाठी निर्णय घेतला आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलं आरब स्पार्टन टीमला. आमच्या समोर कमेंट्री बॉक्स मध्ये आपण जर पाहिलं तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा बुलंद आवाज आणि रायगड आणि नवी मुंबई अशा अनेक ठिकाणी ज्याने समालोचनामध्ये आपली छाप सोडली असे आमचे समालोचक मित्र उमेश म्हात्रे सर आमच्या मायक्रोफोनवर आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत आहे. अगदी शिवा जाधव बॉस यांच्या संकल्पनेतून साकार झालेली आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला एकत्र करणारी स्पर्धा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. सेकंड वर पाहायला मिळते संदीप आणि नॉन सेकंड वर गणेश शिंदे. पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅकवर अमर गायकवाड. पहिला बॉल ओव्हर फुल टॉस आणि चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिल्याच बॉलवर येतोय धमाका. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या दुसऱ्या मॅचच्या या पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग षटकार. आपल्या स्क्रीन वरती अगदी सोपा बॉल होता. विघ्नेश लोवर फुल टॉस आणि त्याला स्लॉक स्वीप केला. पोझिशन चांगली होती संदीपची आणि तिथे स्कोर लेगच्या भरून बॉल उडवलाय 6 रनसाठी. डेफिनेटली चूक केली गोलंदाजाने. अमर चांगला गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक वेळा आपण 32 शिराळा परिसरामध्ये या खेळाडूला पाहिले. अगदी गोलंदाजी फलंदाजी या दोन्ही डिपार्टमेंट चांगले सांभाळतोय. फुल लेनचा चेंडू आहे, षटकार आलाय. यावेळी देखील स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. लाईन आपण पाहिलं तर ऑफस्टंपवर ठेवली गेली. लेंथ बॉल पाहायला मिळाला, चांगला बॉल पाहायला मिळतो. डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम असे आयोजन. घनसोलीचं 40+ मैदान, क्रिकेटचा घमासान. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील असोसिएशनना एकत्र केले. 18 असोसिएशन मिळून ही प्रीमियर लीग खेळली जाते. अनेक संघ आपलं या स्पर्धेमध्ये नशीब आजमावत असताना, मेहनत करत असताना चांगली लढत. पहिला बॉलवर षटकार आला. दुसऱ्या बॉलवर मात्र डॉट बॉलची सांगता होती. ही बॅटल ही कॉन्टेस्ट नक्कीच पाहायला मिळेल. या खेळपट्टीवर अनेक विक्रम झालेत. या खेळपट्टीवर अनेक मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग देखील झालाय. मागचीच मॅच जर पाहिली तर उमेश सर खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. अगदी सहजरित्या तो सामना जिंकला. या मॅच मध्ये देखील तेच पाहायला मिळेल की काय? इथे चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, धावची जी संधी आहे आणि काय घडलंय? नाबाद घोषित केला जातोय. अगदी रिस्की आणि चिक्की सिंगल म्हणावं लागेल. क्लोज कॉल होता. आपण पाहिलं जर थ्रू द कव्हर चेंडू स्टेअर केला त्यानंतर मात्र एक चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं.
विघ्नेश जर पाहिला तर पहिल्या 2 बॉलच्या तुलनेने अगदी अप्रतिम होता. अगदी गुडलेन स्पॉट वरती हलकासा बाहेर जाणारा बॉल आणि ते अपील केली होती पंचांकडून, परंतु पंचांना कुठलीही दाद दिली नाहीये. अपील फेटाळलेली आहे, नॉट आउटचा इशारा आला आणि ते टीमची आता धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती रन झालेले आहेत 7 धावा फलकावर लागले. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना 3 चेंडूचा खेळ संपलाय. अमर गायकवाड गोलंदाजी ट्रॅकवर. आता मात्र फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते गणेश शिंदे, पाटण तालुक्यातील ब्रँड अँबॅसिडर आहे. पहिलाच बॉल अगदी आपला फेवरेट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. अनेक वेळा पाहिलं गणेश शिंदेला असे स्ट्रोक खेळताना, पण यावेळेस आपण जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला, चांगलं अस्त्र वापरलं गेलं, चांगली रणनीती आखली गेली, गती कमी केली होती आणि कुठेतरी शराचा वेध घेतला. यस, मागच्या मॅच मध्ये 49 धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या गणेश शिंदे. यावेळी देखील डान्सिंग डाऊन द विकेट सेली मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे मयूर पन्हाळकर, जो नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा पहिला शतकवीर आहे. बेलापूरच्या स्पर्धेमध्ये उपजिल्हा प्रमुख चषक त्या स्पर्धेमध्ये शतक झळकावणारा नवी मुंबईचा पहिला खेळाडूचा मान मिळवला. टीम गर्जनाकडून खेळत असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 7 धावा. बघा पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलंय या गोलंदाजाने. इथे आखो टप्प्याचा बॉल अगदी आरामात चेंडू जाईल स्क्वेअर ऑफ द विकेट, सीमारेषे पलीकडे. गणेश शिंदेच्या बॅट मधून आलाय. अखेरच्या बॉलवर षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. पहिल्या 5 बॉल मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली, पण 6वा बॉल अख्खू टप्प्याचा बॉल. या बॉलवर गणेश शिंदे कुठल्याही स्थितीत कुठल्याही ठिकाणी षटकार मारू शकतो. षटकार आलाय. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 25 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे, त्यामुळेच तुम्हाला सामना स्पीडअप करावा लागेल. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अतिशय सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला एकत्र करण्याची स्पर्धा. आज दोस्ती 11 आणि आरव स्पार्टन हा संघ खेळत असताना शंकरदादा मोहिते, जे अगदी दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात, आणि त्याचबरोबर श्री राम यमगर साहेब यांचा देखील संघ आहे दोस्ती 11. आणि त्याचबरोबर अजित सुतार, जे गर्जना 11 कोपरखेडणे टीमला गेली अनेक वर्ष या टीमच्या मागे अगदी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्याच माध्यमातून संघ मालकी देखील पाहायला मिळते. आरव स्पार्टन हा संघ खेळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा, बिनगडी बादाची सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय अमर मराठे वाडीचा हा ढाण्या वाघ आहे. अष्टपैलू खेळाडू आहे आणि 32 शिराळा परिसरातील हा देखील एक नामवंत खेळाडू आहे. स्टॅकेटवर फलंदाज पाहायला मिळेल. यावेळी सौंदी अप खेळलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, त्या खाली मयूर पन्हाळकर कॅच होती, ड्रॉप. झेल घेण्याचा प्रयत्न केला, अगदी उलट्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, पण इथे कुठेतरी कॅच ड्रॉप होतीये. संदीपला मिळते जीवनदान. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. अमर मराठे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. बघा या दोन्ही संघामध्ये जर पाहिलं तर गर्जना 11 तील खेळाडू पाहायला मिळतील. अजित सुतार यांच्या माध्यमातून हा संघ देखील पाहायला मिळतोय. अमर मराठे असेल, त्याचबरोबर मयूर पन्हाळकर असेल. यावेळी चाबूक स्ट्रोक लगवला जातोय. वाईडिश लॉंग ऑन रिझन मधून क्षेत्ररक्षक वेगा येईल तो
टीमची धावसंख्या आहे 26 ला 1. सध्या आरव स्पार्टन टॉस गमावल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय. PMPL तुम्ही पाहताय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 आणि पर्व पहिला आहे. अगदी पहिल्याच पर्वामध्ये हा तामझाम तुम्ही पाहताय आणि याचं संपूर्ण श्रेय आमचे मित्र आहे शिवा जाधव बॉस यांनी एक संकल्पना मांडली आणि ती संकल्पना पूर्ण करण्याचा त्यानं दृढ निश्चय केला आणि आज आपण पाहतोय या स्पर्धेचं रूपरेषा. आज स्पर्धेतला दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला हा दुसरा सामना आरव स्पार्टन विरुद्ध दोस्ती 11 असा रंगलेला सामना. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये विघ्नेश मडवी ऐकताय, जाऊया विघ्नेश मडवी यांच्याकडे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर स्वराज 32 श्रेणा असोसिएशनचा एक अप्रतिम खेळाडू, नाव आहे मयूर पन्हाळकर. पहिलाच बॉल उडवलाय, ऑन साइडला दमदार स्ट्रोक लगवला जातोय. फलंदाज आपण पाहू शकाल संदीपच्या बॅट मधून आलाय षटकार. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. खर तर विघ्नेश हाफवाली बॉल होता, अगदी हाफवाली जुसी हाफवाली आणि त्याला लवकर पीक केलाय संदीपनं. अगदी लॉंग ऑनच्या अगदी ढगार लाइटिंग केल्यासारखा हा फटका केलाय. बॉल सीमा पार षटकार. सुपर स्ट्रोक लगवला जातोय संदीपच्या बॅट मधून. अप्रतिम असं आयोजन आपण मुख्य व्यासपीठावर आमचे सगळे समालोचक पाहू शकाल. सुनील लांबोर असतील, म्हात्रे सर असतील, रुपेश पाटील सर असतील, हे सगळे समालोचक आज तुम्हाला ऐकायला मिळतील. यावेळी देखील फटका चांगला आहे, कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. बघा या षटकामध्ये कुठेतरी चांगली फलंदाजी करत असताना गणेश शिंदे बाद झाल्यानंतर मोठी जबाबदारी आहे नितीन पन्हाळे या खेळाडूवर, त्याचबरोबर संदीपवर. आतापर्यंत संदीप चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. 7 बॉल मध्ये 18 धावांचं योगदान देतोय. सलामीवीर म्हणून आलाय, एक विश्वास दाखवलाय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये आपल्या टीमसाठी योगदान देण्यासाठी. वेगवान चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय गॅप मध्ये. चेंडू जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईन लगत सीमारेषे पलीकडे. आणखीन एक लाजबाब चौकार लगवला जातोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथे झाला होता पण बॅटची एज लागली. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. संदीप बावडे चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी अप्रतिम अशी बॅटिंग, खरोखर चांगली बॅटिंग करतो. 8 बॉल मध्ये 22 धावा त्याने ठोकल्यात या मॅच मध्ये. बॉटमहँडचा चांगला वापर करतो आणि पोझिशन प्रत्येक बॉल वरती त्याची चांगली राहिलेली आहे आतापर्यंत. संदीप चांगली बॅटिंग करतो. बावडे यावेळी स्ट्रॉंग अपील केली अंपायरने बोट आकाशाकडे. फ्लम LBW मोठी विकेट प्राप्त झाली आहे. काय कमबॅक केलंय मयूर पन्हाळकरने. जो संदीप बावडे हा खूप चांगल्या रिदम मध्ये होता, त्याला बाद करण्याची संधी मिळाली आहे आणि अगदी LBW लेग बिफोर विकेट ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल कशा पद्धतीचा खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. अगदी मिडल स्टंप हिट झाला असता, त्यामुळे अंपायर यांचा डिसिजन आलाय. प्रदीप शिंदे सर असेल किंवा रोशन खापणे सर असतील आणि त्याचबरोबर सुबोध गोडसे सर असतील, हे सगळे अंपायर आहेत या प्रीमियर लीगच्या दरम्यान. आणि दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. संदीप बावडे परतलाय आपल्या टीमसाठी 22 धावांचं योगदान करून. 38 धावा 2 गडी बाद. अगदी योग्य निर्णय पंचांचा. जसं बॉल पडला, पिचिंग लाईन जर पाहिली तर आपल्या स्क्रीनवरती अगदी त्या पट्ट्यावरती होती लेग अँड मिडल आणि पडल्यानंतर इम्पॅक्ट सुद्धा चांगला होता. आपल्या स्क्रीनवरती पुन्हा एकदा दाखवला जातोय. खूप चांगला टेलिकास्ट ओम साई MTCच्या माध्यमातून पहा एक्झॅक्टली प्लम विकेट. आणि पंचांचं मी कौतुक करेन, खूप चांगला निर्णय आला पंचांचा. आउट होते फलंदाज. फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. अमर यादव हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि अमर यादव आता इनायत क्रमांक 4 वर आलाय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 38 आकड्यावर. षटक क्रमांक 3 मयूर पन्हाळकर कुठेतरी 3 बॉल मध्ये खर्चिक तरत होता पण 4थ्या बॉलवर शिकार केली संदीपची. वेगवान चेंडू टॉप एज संधी आहे, त्या खाली क्षेत्ररक्षक कोण जाईल आणि कॅच होती ड्रॉप.
अगदी स्वतः भोवती गिरकी घेतली विकेट किपरने. अमर मराठे आपल्याला पाहायला मिळतील आणि ते कॅच ड्रॉप झाली. 3 धावा कंप्लीट झाल्यात. बघा फार उंच चेंडू होता उमेश सर, जर पाहिलं तर झील घेण्याचा प्रयत्न आणि स्वतः भोवती गिरकी घेतली. ज्या वेळेस विघ्नेश हा चेंडू हवेत गेला त्यावेळेस 2 गोष्टी घडल्या. ज्यावेळेस पहिल्या गोष्टीमध्ये थर्डमॅनचा कॉल होता, त्यानंतर विकेट किपरनं सेकंड गोष्टीमध्ये कॉल केला आणि त्यानंतर मात्र एकमेकांसमोर आले त्यावेळेस मात्र तो कॉल झाला नाहीये. काय एक्झॅक्टली कुठला फिल्डर हा झेल गेल आणि त्याच्यामुळे झेल अगदी 2 माइंड लँड मध्ये लँड झाला. त्यामुळेच क्रिकेटमध्ये कॉलिंग हा फार महत्वाची भूमिका असते. इथे कॉलिंग करणं तितकंच इम्पॉर्टंट असतं. इथे 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 41. खूप चांगली सुरुवात आणि खूप चांगला स्थिती मध्ये पाहायला मिळते बॅटिंग करत असताना. यावेळी देखील ऑन साइडला फटका दमदार आहे. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पाहू शकाल. काय चेल, व्हॉट अ कॅच, सुपर एफर्ट्स. अगदी सुवास चव्हाण पाहायला मिळेल. हा देखील 32 वेळा परिसरातील खेळाडू आहे. काय झेल आणि काय एफर्ट्स आणि काय अटेम्प्ट केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. स्क्रीनवर कौतुक केलं जातं त्याचं, बॅटर कडून सुद्धा कौतुक केलं जातं. विघ्नेश सुपर कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता, असं वाटलं होतं की सीमा पार जाईन, तिथेच मात्र स्वतःला थांबवलं आणि हा बॉल अडवण्यामध्ये यशस्वी झाला. या एफर्ट्स आणि या एफर्ट साठी जाणली जाते आणि अशाच प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थानं असा खेळ आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 43 आकड्यावर. 2 गडी बाद 43 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. चला उर्वरित 2 षटकांसाठी आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल आणि मायक्रोफोनवर ऐकूया या 2 षटकांसाठी उमेश म्हात्रे सरांना धन्यवाद. चेक. येस, नेक्स्ट मॅच मातोश्री 11 एका बाजूला आदरणीय श्री जतीन विष्णू धनावडे साहेब यांचा संघ मातोश्री 11, दुसऱ्या बाजूला आदरणीय श्री सागर सुर्वे साहेब, विनोद सुर्वे साहेब, जावली तालुका सुर्वे टायगर संघ हा खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढील सामना दोन्ही संघाच्या कर्णधारांचं आम्ही लक्ष वेधतोय. जसा या सामन्याचा पहिला डाव समाप्त होईल आपली नाणेफेक केली जाईल. आपण सज्ज राहायचंय. टीम मातोश्री 11 त्यांच्या विरोधात टीम सुर्वे टायगर. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. चला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मनोजब मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वाताज मजम वानरयुक्त मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. आज शनिवार आहे, हनुमंताचा दिवस आणि मी समालोचक उमेश म्हात्रे आलेल्या तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतो पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 मध्ये. जाऊया मॅच कडे. तिथे दोस्ती 11 आणि आरव स्पार्टन या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच. 4थं षटक घेऊन येतो गोलंदाज अमर मराठे. पहिलाच बॉल खोलात टाकलाय ऑन साइडला, फक्त दिशा दिली. चांगला ड्राईव्ह होता. फलंदाजाचा सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 44. अमर मराठे टीमचा लीडर आहे, कॅप्टन आहे, संघनायक, नेता, लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कारण त्याने विकेट काढली गणेश शिंदेची पहिल्या ओव्हरमध्ये. ओहो, इथे पा थांबून मारलाय. एवढा वेळ होता या फलंदाजाकडे. कमी गतीने टाकलेला स्लॉक स्वीप केलाय आणि बॉलला पाठवलाय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या भरून. बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा नितीनच्या बॅट मधून आल्यात. चांगला फटका. इम्प्रोव्हायझेशन ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या दुनियेमध्ये. पहा आपल्या स्क्रीन वरती अगदी शेवटपर्यंत बॉल वरती नजर ठेवली होती नितीन पनालेनं आणि आडव्या बॅटने इथे खेळला. या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे 48. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13, त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये मयूरला 17 आल्या. ओहो, चांगला फटका. क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितीन पनालेच्या बॅट मधून येतोय PMPL सिक्सर. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये हा स्ट्रोक पाहू शकाल. अगदी लेंथ बॉलला पिक केला, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषी पलीकडे. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषी पलीकडे 6 धावांसाठी षटकार. चांगली पोझिशन होती. पहा आपल्या स्क्रीन वरती वारंवार दाखवला जात आहे. लवकर पिक केला आणि बॉटम हँडचा प्ले होता तो चांगला प्ले झालाय नितीन पनालेचा. आणि या षटकारानं आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 54 धावा.
हा बॉल सुद्धा ढगात मारलाय, मिड विकेटला फेकून दिला, बॉल वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्यात पाठवलाय. पुन्हा एकदा नितीन पनालेनं बॉल सीमा पार, षटकार. टीमची धावसंख्या 60. काय फटकेबाजी सुरू आहे, अगदी ढगात लाइटिंग केल्यासारखे फटके येत आहेत नितीन पनालेच्या बॅटमधून. बॉटमॅनचा चांगला वापर, 5 बॉल मध्ये 18 धावा आतापर्यंत त्याने वसूल केल्यात. आणि हीच PMPL ची खासियत आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग तुम्ही पाहताय, पर्व पहिलं पहा आपल्या स्क्रीन वरती. पाटण तालुक्यातला हा सुपरस्टार लोकप्रिय खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पुन्हा एकदा चांगला अगदी बॅटचा चेहरा दाखवला, ऑफ ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त सिंगल घेतली नितीन पनालेनं आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या पुढे जाते 61 या आकड्यावरती. कारण टॉस जिंकला होता, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय दोस्ती इलेव्हन टीमनं. खरं पाहिलं तर दोस्ती इलेव्हन या टीमचे संघ मालक आहेत शंकरदादा मोहिते यांच्या मालकीचा संघ आणि राम यंगर साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानामध्ये खेळतो. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह ते केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, भरपूर वेगाने फिक्की केली जाईल. तोपर्यंत पहा सिंगल कंप्लीट झाली अमर यादवच्या बॅट मधून आणि या सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. चौथ्या षटकाचा खेळ संपलाय, 4 षटक समाप्त, 62 ला 2 आरव पाटण. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहता. हा ड्रोन कॅमेरा या क्रीडा स्पर्धेचं क्षणचित्र, हे क्रीडांगण जे 40+ घनसोलीचं क्रीडांगण आहे. जणू काही आपण विघ्नेश मडवीधर कॅरेबियन मध्ये आहोत असं वाटतंय. कारण क्रीडांगणाच्या बाहेर जो परिसर पाहतोय सभोवतालचा परिसर अगदी खाडी आहे, समुद्र आहे आणि एका बाजूला टोलेजंग अशी इमारती आहेत, टॉवर आहेत आणि त्यांच्या कुशीमधले वसलेले हे क्रीडांगण काय टेलिकास्ट केले जाते. आणि संपूर्ण श्रेय मी ओम साई MTC यांच्या संपूर्ण टीमला देईन. खूप चांगले टेलिकास्ट या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवला जातं. 4 षटक संपलीत, टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 62 धावा. आता लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला गोलंदाज महादेव. पहिलाच बॉल वेगाने टाकला, ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच सांगतायत हा बॉल पुन्हा टाकावा लागेल महादेवला, म्हणजे खराब लाईन. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 63. खूप चांगलं गुणांकन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नितीन पवार हे करत आहेत. पुन्हा एकदा सेम कॉपी जी पहिल्या बॉलची कॉपी होती तीच आता टाकलेली आहे. पुन्हा एकदा खराब लाईन, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा भरपूर दिली आहे या मॅच मध्ये आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 64 या आकड्यावरती. खूप चांगली स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. पर्व पहिला आणि आज स्पर्धेतला दुसरा दिवस आहे. पहिला दिवस अक्षरशः गाजला. आज 9-7 समालोचक आहेत तुमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये, यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. ओहो चांगला चेंडू, बॅक ऑफ हँड, बॉलर पास बॅटर्स पासून थोडासा दूर ठेवला हा टप्पा. अभि फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये, म्हणजे चांगली गोलंदाजी आता करायला सुरुवात केलेली आहे महादेवनं. डेफिनेटली ऑफ स्टंपवर मारा ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये ही गोलंदाजी अप्रतिम ठरेल. बघा पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. ऑन साइडला दिशा दिली, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, काहू कॉर्नरला फिकी केली जाईल. तोपर्यंत पहा सिंगल आली अमर यादवच्या बॅट मधून आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 65 या आकड्यावरती. 4.2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे 65-2. दोस्ती इलेव्हन आणि आरव पाटण या दोन संघांमध्ये रंगलेला हा आजच्या दिवसातला दुसरा सामना. खर तर दोस्ती इलेव्हन या टीमने टॉस इथे जिंकलाय या मॅच मध्ये आणि प्रथम गोलंदाजी करतायत. ओहो हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि लॉंग ऑफला डाऊन दी बॉल. खूप चांगला झेल टिपला तिथे लॉंग ऑफला. संतोष कडून फलंदाज इथे बाद होतोय नितीन पनाले. बॅक टू डगआउट. 7 बॉल मध्ये 19 धावांची खेळी
नितीन पनालेने केली आणि तोही परतलाय. तिसरा धक्का आरव स्पार्टन या टीमला लागलाय. 65-3. येस, चांगली गोलंदाजी होती. स्लॉग बोर्डच्या षटकामध्ये ऑफस्टंपवर मारा ठेवला जातोय. खुरपट टप्प्याची गोलंदाजी केली जाते आणि या गोलंदाजाकडे व्हेरिएशन एक अँगलने गोलंदाजी करतो, त्यामुळेच यशस्वी झाला. हा बॉल देखील अगदी खोलवर टप्प्याचा, एलिव्हेशन मिळालं नाही आणि खूप चांगला झेल पकडला. फलंदाज बाद होईल. तिसरा 65 वर 3 गडी बाद. बॅटिंग करत असताना संघ खरं तर विघ्नेश महादेवना अगदी क्रॉस सीम टाकलेला बॉल होता, त्यामुळे परफेक्शन झालं नाही या बॅट अँड बॉलचं. नवीन फलंदाज अजित सुतार. अजित आगे इथे फटका फसलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आगे खूप चांगला झेल टिपला आणि आणखीन एक फलंदाज अजित शेलारला आता जावं लागेल. 0 वरती हा फलंदाज बाद होतोय. आणखीन एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4 इथे लागतोय. आरव स्पार्टन या टीमला 4 गडी बाद. 65 अशी धावसंख्या आहे. ज्या कुठे धावा धावत होत्या, धावा वेगाने वाढत होत्या, त्या धावांवर लगाम लावण्याचं काम केले. सुरुवातीचे 2 बॉल आपण पाहिले. हा बॉल पाहू शकाल खोलबट टप्प्याचा. पुन्हा एकदा ऑफस्टंपवर वाईड यॉर्कर. या बॉलला ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि खूप चांगला झेल अमरच्या माध्यमातून झेलला गेला आणि खूप चांगला झेल. खूप चांगली गोलंदाजी. कौतुक करेन महादेवचं. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 2 धाबा खर्च केले. षटक क्रमांक अखेरचं स्लॉग वरच्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. फुलटॉस बॉल ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करून चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनायकच्या बॅट मधून येतोय हा PMPL चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 69. विघ्नेश, पहिल्या 3 ओव्हर मध्ये आपण पाहिला तर या मॅच मध्ये सुरुवात चांगली केली होती आरव स्पार्टन. पहिल्या ओव्हर मध्ये 13, दुसऱ्या ओव्हर मध्ये 13, तिसऱ्या ओव्हर मध्ये 17, म्हणजे 43 धावा 3 षटकामध्ये जमवल्या होत्या. परंतु त्यानंतर मात्र अमर मराठेने ते 4थं षटक टाकलं. तिथून मात्र टर्न झाली मॅच. धावांचा ओघ थांबला. इथे आणखीन एक चांगला बॉल. इथे रन घेतली चिकी. 60 धाव इथे कंप्लीट झालेली आहे. तर मुली बघूया पंच आता काय सांगतायत. एकमेकांना क्रॉस झाल्यात की नाही याची चर्चा आता केली जाईल पंचांकडून. तोपर्यंत भारत टीमची धावसंख्या 69 लॉस ऑफ 4 विकेट्स. परंतु या शेवटच्या बॉल वरती आता निर्णय काय असेल नाहीये. पंच सांगतायत धाव नाहीये, म्हणजे डॉट बॉल आलाय. एकमेकांना क्रॉस झाले नव्हते हे दोन्ही फलंदाज, त्यामुळे धाव गणली जाणार नाहीये. म्हणजे शेवटचा बॉल आला डॉट. अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपलेला आहे. आणि पहिला डाव संपत असताना आरव स्पार्टन या टीमनं धावा बनवल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 69 आणि 70 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे दोस्ती 11 या टीमच्या समोर. या ओव्हर मध्ये जर विचार केला तर महादेवचं षटक अगदी निर्णायक राहिला. या ओव्हर मध्ये महादेवनं 2 विकेट प्राप्त करत असताना फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे कंजूशी गोलंदाजी या ओव्हर मध्ये राहिली महादेवची. 70 धावांचं लक्ष आहे 72 बिन आणि या 70 धावांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करायचा आहे दोस्ती 11 या टीमला. वेलकम बॅक, सर्वांचं सहर्ष स्वागत. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं तुम्ही पाहताय. 18 असोसिएशन एकत्र येऊन एक मोठ्या स्पर्धेचं आयोजन करणं सोपं नाहीये क्रिकेटमध्ये. चेक. धन्यवाद. येस, मातोश्री 11 आदरणीय श्री जतीन दादा विष्णू धनावडे साहेब यांचा संघ, त्यांच्या विरोधात सुर्वे टायगर सागर सुर्वे साहेब, विनोद सुर्वे साहेब जावली तालुका यांच्या मालकीचा संघ. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. एका बाजूला पाटण तालुक्याचा हिरा पृथ्वीराज यादव आणि दुसऱ्या बाजूला सतीश बबन सनस वाई तालुका. चला दोन्ही संघाचे कर्णधार मी आपलं लक्ष वेधतोय, आपण त्वरित यायचंय. वेदांत 11 KSK महाबळेश्वर संघाचे संघमालक आदरणीय श्री सुरेशदादा सकपाळ साहेब आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित या. आणि दोस्ती 11 आरव स्पार्टन. चला आपण देखील सज्ज राहायचं, आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय टीम आरव स्पार्टन, कारण वेळेचं बंधन आहे.
सतीश सनस, चला या प्लीज, नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि त्यांच्या विरोधात पृथ्वीराज यादव. श्री जतीनदादा विष्णू धनावडे साहेब यांच्या मालकीचा संघ मातोश्री 11 आणि सुर्वे टायगर. श्री सागर सुर्वे साहेब, श्री विनोद सुर्वे साहेब जावली तालुका यांच्या मालकीचा संघ. एका बाजूला जावली तालुका, एका बाजूला वाई तालुका. चला प्लीज त्वरा करा. सुर्वे टायगर संघ, वेदांत 11 KSK महाबळेश्वर संघाचे संघमालक आदरणीय श्री सुरेश दादा सकपाळ साहेब, ऐरे वाणवली गावचे सुपुत्र. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्या व्यक्तिमत्वाने बहुमूल्य योगदान दिलंय, सुरेश दादा सकपाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. वेलकम दादा. अगदी सुर्वे टायगर संघाच्या नाणेफेक करण्यासाठी अमित वाडकर सर, नवी मुंबई पोलीस, अगदी नाणेफेकीसाठी येत आहेत. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन सातारा डिस्ट्रिक्ट, लिजंड क्रिकेटर, मास्टर क्रिकेटर. आणि अगदी दोन्ही वाई तालुक्यातील मातब्बर खेळाडू आहेत. मातोश्री 11 वाई जतीनदादा विष्णू धनावडे साहेब, सागर सुर्वे साहेब, विनोद सुर्वे साहेब यांचा सुर्वे टायगर. नाणेफेक केली जाईल. मातोश्री 11 संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन. जय महाराष्ट्र कॉल केलाय आणि ते मात्र PMPL 1 आलाय. अगदी PMPL 1 आलाय. अभिनंदन अमित वाडकर सर, नाणेफेक जिंकले. महत्वपूर्ण निर्णय काय असेल? आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू. अगदी ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा कालचा पहिला दिवस पार पडला, सुर्वे टायगर संघ जतीनदादा धनावडे साहेब यांच्या मालकीचा संघ, काय सांगाल आपल्या संघाबद्दल? संघाबद्दल सांगायचं झालं तर संघाची बांधणी चांगल्या प्रकारे झालेली आहे. प्रत्येक जण आपापलं कॉन्ट्रीब्युशन देत आहे. ज्यांना खेळायला मिळत आहे, खेळाच्या बाहेर राहिलेले 3 प्लेयर सगळेजण संघासाठी चांगली कामगिरी करतायत. अगदी आपल्या संघामध्ये 2 मास्टर क्रिकेटर 40+ चे खेळाडू आहेत. स्वतः तुम्ही आहात आणि दत्ता मोहिते सर, अगदी लिजंड क्रिकेटर म्हणून सातत्याने खेळत असताना आज मात्र काल ज्या प्रकारे आपला खेळ राहिलाय संघाचा, अगदी नवतरुणांना लाजवेल अशी कामगिरी. काय वाटलं काल पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा पहिला दिवस पार पडला आणि आपल्या संपूर्ण लीग बद्दल? पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग बद्दल सांगायचं झालं तर ही प्रीमियर लीग अशीच अविरत चालत राहो आणि पश्चिम महाराष्ट्रामधल्या प्रत्येक खेळाडूला ही खेळण्याची संधी मिळो आणि पश्चिम महाराष्ट्रामधल्या प्रत्येक खेळाडूने ही लीग खेळण्यासाठी आपण ह्या प्रयत्न केला पाहिजे. आणि ही लीग जी शिवाजी द बॉस यांनी जी घडवून आणलेली आहे, त्यांना याच्याबद्दल अभिनंदन करतो मी त्याचं. येस, धन्यवाद. मातोश्री 11 वाई, अगदी ज्या प्रकारे काल आपला पहिला सामना राहिला, स्पर्धेत सर्वोत्तम धावसंख्या 88 आपल्या संघाने नोंद केले. षटकार किंग सातारा जिल्हा. फलंदाजी करायची आहे, काय टार्गेट सेट केलंय मनात? नक्कीच टार्गेट असे सेट नाही केलं, परंतु आता आपण जर पश्चिम महाराष्ट्राची लीग खेळतो तर टोटली जे 11 प्लेयर आहेत ते तुमचे 11 प्लेयर पण 6 मारण्याची कॅपेबल आहे. तर बॅटिंगला जाणाऱ्यांना मी आमच्या प्लेयरांना सांगितलं आहे की तुम्ही तुमची नॅचरल गेम खेळा, म्हणजे की फ्री. आणि एक ओव्हरला 2 6 जरी आले, म्हणजे मिनिमम 2 6 आले तर 12चं ॲव्हरेज आणि 3-1 रन इकडे तिकडे, म्हणजे 15चं जरी ॲव्हरेज झालं तर आमचं कालचं तेच टार्गेट होतं की 15च्यानं 75चं, पण काल 2 6 एक्स्ट्रा लागल्या त्यामुळे आमचे 90 झाले. तोच प्रयत्न आजही करेल आम्ही. क्रिकेट या शब्दाचा इंग्रजी शब्दाचा C पासून सुरुवात होते. C फॉर कॅल्क्युलेशन. 2 षटकार 12 धावा, सिंगल डबल 15, 15×5 75. अगदी 2 षटकार आले काल, म्हणजे 87. तुम्ही 88 केले. एक धाव जास्त झाली, एखादी अतिरिक्त असेल, परंतु समोर सुर्वे टायगर मातब्बर संघ आहे. लिजंड क्रिकेटर, मास्टर क्रिकेटर आहेत. काय रणनीती असेल त्यांच्या विरोधात खेळत असताना? नक्कीच समोरील संघात चांगले प्लेयर्स आहेत, म्हणजे अनुभवी आहेत, आणि त्याच तोडीचे प्लेयर आमच्याकडे यंगस्टर आहेत, म्हणजे की अनुभव वर्सेस यंगस्टर ही लढाई तुम्हाला बघण्यास मिळेल आणि त्यामध्ये जो चांगला खेळेल तो विजयी होईल.
येस, दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. टीम सुरवे टायगर संघ अमित वाडकर सर नाणेफेक जिंकले. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मान्यवरांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. ओव्हर टू यू. कॉमेंट्री बॉक्स विघ्नेश सर, उमेश म्हात्रे सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 मध्ये. 70 धावांचं टार्गेट आहे. बॅटिंगसाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली. स्ट्राईक एंडवर सूरज तांबे आणि नॉन स्ट्राईक एंडवर मयूर पन्हाळकर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय गणेश शिंदे. चांगली लढत. एकूण 70 धावा केल्या. 70 धावांचं टार्गेट उभं केलं. दोस्ती 11 वर्सेस आरव स्पार्टन असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली लढत. 70 धावा मागच्या मॅच मध्ये 60 धावा चेस होताना पाहायला मिळाल्या. या 70 धावा देखील होऊ शकतील, पण त्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिला बॉल अगदी ऑप्शनच्या बाहेर. खराब गोलंदाजी, खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चूक केली आहे गणेश शिंदेने, चूक केली विकेट किपरने. इथे चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. वाईट +4 अशा 5 धावा पहिला चेंडू न टाकता मात्र धाव फलकावर लागले. खरं तर पहा विघ्नेश, हा बॉल अडवायला पाहिजे होता विकेट किपरनं. अशा जर चुका झाल्या तर मात्र शेवटच्या मोमेंटला तुम्हाला भरपूर अडचणींना सामोरा जावा लागेल. कारण एक्स्ट्रा रन त्याच्यामध्ये या 5 धावा म्हणजे कुठेतरी विकेट किपरनं चूक केलेली आहे. डेफिनेटली विकेट किपर कडून चूक झाली आहे. गोलंदाजाकडे चूक झाली आहे. 5 धावा जरूर मिळतील. 70 धावा डिफेंड करण्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागतील. चांगला बॉल इथे, खूप चांगला बॉल. वुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहिलाय, सबरीत राहिलाय. डॉट बॉलची सांगता होते. गणेश शिंदेचं हे 2 षटक असतील ना, ते फार इम्पॉर्टंट असतील. या 70 धावांना बचाव करण्यासाठी एखादं अप्रतिम षटक हाताळावं लागेल. अकुटप्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला बॉल. अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. वेगवान, वेगावे स्वार झालाय. पडल्यानंतर स्किड झाला बॉल आणि वेग धारण केलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. पहिला बॉल जो टाकला होता, डॉट बॉल गेला होता, तो कमी गतीने टाकला, परंतु हा बॉल त्या बॉलच्या तुलनेने थोडासा वेगाने टाकला. त्यामुळे थोडासा बाउन्सर होत गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं व्हेरिएशन. यावेळी साकुटप्प्याचा बॉल. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरून येईन, सीमालेखत जाईल आणि सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. फलंदाज आपण जर पाहिलं तर सूरज तांबिटच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. हा बॉल अगदी शॉर्ट बॉलचा वापर करण्याचा प्रयत्न होता, जेणेकरून हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाउन्सरनं बीट होईल, परंतु तसं झालं नाहीये. पोझिशन मध्ये आले अगदी सूरज तांबित आणि ऑन साइडला हुक केला त्यानं. चांगला फटका चौकार बसून केलाय. यावेळी देखील स्टेप आउट केलाय. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये. स्वतः संघ मालक अजित सुतार. बॉल खाली आणि खूप चांगला झेल पकडला जातोय. पहिला धक्का लागतोय टीमला आणि फलंदाज सूरज तांबितला परतावा लागेल. पहिला गडी गारद होतोय. अख्खू टप्प्याचा बॉल अगदी स्टेप आउट केली होती, पोझिशन मध्ये नव्हते आणि बॅटच्या स्टिकर वर चेंडू लागतोय. मिड विकेट रिजन मध्ये अजित सुतार, ज्याच्याकडे भरपूर अनुभव आहे, क्रिकेट मधला एक मातबर खेळाडू आहे. आपल्या स्क्रीन वरती पुन्हा एकदा दाखव. पडल्यानंतर बॉडी बॅलन्स म्हणजे बॉडीवर आला बॉल, आतमध्ये आला. त्याच्यामुळे एक्झिक्युशन करताना थोडासा सूरज तांबित या खेळाडूला अडचणी आल्या आणि तिथे खूप चांगला झेल जो स्वतः ओनर्स आहे सुजित सुतारनं टिपलाय. फलंदाज बाद. संघ मालक म्हणून कॉन्ट्रीब्युशन देत असताना अजित सुतार अनेक वर्ष गर्जना 11 कोपरखेरणे टीमला ज्याने उभा केलाय आणि तो संघ आपल्या संघ मालकीमध्ये खेळत असताना आरव स्पार्टन हा संघ देखील आहे. दोस्ती 11 टीम. पहिला गडी गारद होतोय, पहिला धक्का लागतोय टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमर गायकवाड हा खेळाडू देखील पाहायला मिळतोय. याकडे देखील क्षमता आहे, कारण दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर 32 शाळा परिसरातील खेळाडू आहेत आणि अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्यात. क्षमता आहे, अष्टपैलू खेळाडू आहेत मयूर पन्हाळकर आणि त्याचबरोबर अमर गायकवाड. खूप चांगला बॉल. अगदी खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होतीये. जी चूक केली होती ना पहिल्या बॉलवर, त्यानंतर कमबॅक करत असताना म्हणून म्हटलं जातं की चूक विसरावी पण चुकीचे कारण विसरू नये. आपल्या हातून चूक झाली ही विसरावी, पण चूक का झाली हे कधीच विसरू नये. आणि आता चांगलं गोलंदाजी करत असताना
लाजबाब गोलंदाजी, काय गोलंदाजी होतीये. वाईट यॉर्कर हाताळला गेलाय, अप्रतिम षटक हाताळले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 9 धावा. उमेश सर काय षटक हाताळले. गणेश शिंदेने एकही चेंडू न हाताळता 5 धावा खर्च केल्या होत्या, पण षटक संपल्यानंतर 1 गडी बाद 9 धावा. विघ्नेश पहिल्या बॉल पासून सुरुवात चांगली केली. पहिला बॉल तो थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला, तिथे विकेट किपरनं चूक केली, त्याच्यामुळे रन आल्या. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा उभारी घेतल्याने सुरुवात करत असताना पहिल्या बॉल पासून 6 बॉल पर्यंत त्यानं वेगवेगळ्या त्याच्या ठेवणीतले चेंडू टाकलेले आहेत, मिश्रण केलाय. कधी कधी कुठल्या स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर राईज घेतलेले बॉल, कधी कधी ओव्हर पिच बॉल, आणि हा तर बॉल अगदी वाईड यॉर्कर टाकला होता. म्हणजे चांगली गोलंदाजी. विघ्नेश बघायला गेलं तर हा सामना सोपा नाहीये. एका बाजूला मयूर पनालकर आहे, ज्यानं या सीझन मध्ये नुकतंच शतक झलकावलेलं आहे उपजिल्हा प्रमुख बेलापूरच्या स्पर्धेमध्ये, आणि त्याच्याकडे सुद्धा भरपूर अनुभव आहे. आणि एका बाजूला जर विचार केला तर गणेश शिंदे आग ओकणारी गोलंदाजी करतोय. त्याला बॅटिंगच्या आधारे काय खास करता आला नाहीये, परंतु बॉलिंगच्या जोरावरती त्यानं खूप चांगलं खास केलेलं आहे. डेफिनेटली चांगली बॅटल पाहायला मिळेल. 70 धावांचा टार्गेट आहे. मयूर पन्हाळकर जो पहिल्या षटकामध्ये फक्त नॉन स्ट्राईक वर उभा राहिला होता आणि 6च्या 6 बॉलचं निरीक्षण केलं. आता निरीक्षण नाही तर परीक्षण करण्याची वेळ आहे. या मॅच मध्ये मयूर पन्हाळकरला चांगला खेळ करावा लागेल. आरव स्पार्टन वर्सेस दोस्ती 11 असा सामना. पहिल्या षटकामध्ये 9 धावा धावफलकावर लागलेत. आता समीकरण जर पाहिलं तर 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायचे 61 धावा. मॅच अवघड आहे, कठीण आव्हान आहे. या कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला सावरावं लागेल. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अतुल चव्हाण येतोय. खोलवर टाप्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साइडला चेंडू जातोय अगदी समोरच्या दिशेने, सीमारेषे पलीकडे. मयूर पन्हाळकरच्या बॅट मधून येतोय 32 शिराळाचा ब्रँड दाखवणारा PMPL षटकार. सुपर स्ट्रोक. अतुल चव्हाण म्हणजेच किरण स्मृती घणसोली या टीम मधून अतुल चव्हाण खेळतोय. आणि पाटण तालुक्यातील अनेक स्पर्धा असतील त्यामध्ये देखील गोलंदाजी करताना पाहायला मिळते. पण ह्या वेळेस अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. आणि मयूर पन्हाळकरला अशी गोलंदाजी तुम्ही कराल तर त्याचा भूदंड भरावा लागेल. अनेक संघामध्ये ज्या खेळाडूने आपली वर्णी लावली, अगदी धर्मवीर आनंद दिघे चषक स्पर्धेमध्ये देखील व्यावसायिक संघामध्ये खेळत असताना गर्जना 11 कुपरखिंडी टीम मध्ये तो खेळताना दिसला. इथे देखील पुन्हा एकदा कॉपी पेस्ट पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा धमाका. नाव आहे मयूर पन्हाळकर आणि या नावानेच अनेक काम चांगले केले. ते म्हणजेच नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा पहिला खेळाडू ज्याच्या बॅट मधून शतक झळकावलं होतं. तोच खेळाडू मैदानामध्ये या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये आपला धमाका दाखवत असताना 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकलेत. अगदी अतुल चव्हाण सुद्धा कमी नाहीये. पाटण तालुक्यातील रायझिंग स्टार या टीम कडून खेळत असताना त्याने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये हे षटकार मारणं म्हणजेच खूप चांगली बॅटिंग करणं. सुपर बॅटिंग मयूर पन्हाळकर. चला सामना स्पीडअप करा. बॉल पूर्वा. खूप चांगली बॅटिंग. अतुल चव्हाण हा डावखोरा गोलंदाज आहे आणि अनेक स्पर्धा गाजवल्यात, अनेक स्पेल आम्ही पाहिल्यात. पाटण तालुक्यातील खेळाडू आहे. त्याचबरोबर किरण स्मृती घणसोली या टीम मध्ये खेळत असताना अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी चमकदारी कामगिरी केली. मला आठवतंय की केंद्रीय मंत्री चषक असेल किंवा अनेक राष्ट्रवादी चषक असेल या स्पर्धेमध्ये या खेळाडूंनी देखील अप्रतिम गोलंदाजी केली. पनवेलच्या अनेक स्पर्धा असतील त्या स्पर्धेमध्ये देखील किरण स्मृती घणसोली टीम किंवा गावदेवी घणसोली टीम मध्ये खेळत असताना चांगला परफॉर्मन्स केलाय. पण इथे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये एक कडवं आव्हान पाहायला मिळते. 18 तालुक्यातील 18 असोसिएशन पैकी अनेक खेळाडू आणि पश्चिम महाराष्ट्र परिसरातील अनेक तारेसी तारे मात्र या प्रीमियर लीग मध्ये आपला खेळ दाखवत असताना मयूर पन्हाळकर. सुपर बॅटिंग. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 आकड्यावर. 22 धावा दाखल लागलेत. 21 धावा 1 गडी बाद. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. मयूर पन्हाळकर सेट ऑन फायर. जो फलंदाज रिदम मध्ये आहे, जो फलंदाज भन्नाट फॉर्म मध्ये आहे, तो फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. विघ्नेश, आपण जर या मॅचचा
आपण बारकाईने जर पाहिलं तर विकेट महत्वाची आहे ती मयूर पनारकरची. ही विकेट महत्वाची आहे. ही विकेट जर मिळाली तर मॅच मध्ये वेगळाच ट्विस्ट निर्माण होईल. डेफिनेटली ही विकेट फार इम्पॉर्टंट असेल आणि त्यासाठी सापळा रचावा लागेल इथे आरव स्पार्टन टीमला. गणेश शिंदे सारखा गोलंदाज आहे, त्याचबरोबर अतुल चव्हाण सारखा गोलंदाज आहे. क्षमता या दोन्ही गोलंदाजाकडे. बॅक फुट लावून पंच करण्याचा प्रयत्न केला तर बॅटची एज लागली थर्ड मॅन रिझन मध्ये. गणेश शिंदे चूक करतोय. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. इथे स्टॉप करायला पाहिजे होता गणेश शिंदेनं, कारण प्रयत्न चांगला केला होता गणेशनं, पण तो आउटफील्ड खूप असता की क्रीडांगणाची, त्यामुळे बॉल थांबणार नाहीये. एकदा आता तो निसटला की गेला सीमारेषेच्या बाहेर. येस, असंच आयुष्यात देखील असे एखादी संधी. यस, आमचे परम मित्र संदीप पाटील बबलू पश्चिम महाराष्ट्र या असोसिएशनचे जे संस्थापक देखील आहेत आणि 32 वेळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. संदीप पाटील बबलू, वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा अतुल येतोय. महागडे षटक मांडावे लागेल. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 16 धावा खर्च केलेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला तर 13.50 सरासरीने धावसंख्या उभारायची आहे. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला तर ऑन साइडला चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 आकड्यावर. चांगली बॅटिंग, कारण की पहिल्या षटकामध्ये उमेश सर पाहिलं तर 9 धावा धावफलका लागल्या होत्या. असं वाटलं होतं ही मॅच मध्ये कमबॅक करेल, पण मयूर पन्हाळकरच्या 2 बॉलवर 2 षटकार जिथे रन रेट वाढवला गेला. टीमला पोहोचवलं 26 आकड्यावर आणि आतापर्यंत 17 धावा खर्च केलेल्या आहेत. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. थ्रू द कव्हर काय खेळलाय. धावचीची संधी आहे आणि काय अमर गायकवाडची विकेट फार इम्पॉर्टंट होती. तो मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होईल. मोठा धक्का लागतोय. दुसरा धक्का लागतोय टीम आरव दोस्ती 11 संघाला. फलंदाज अमर गायकवाड धावचीच्या स्वरूपात बाद होते. गरज नसतानाही धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. अखेरचा बॉल होता थ्रू द कव्हर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. थोडासा बाउन्स झाला होता, पण बॅकअप चांगलं होतं आणि डायरेक्ट हिट केलं. फलंदाज अमर गायकवाडला परतावा लागेल. विघ्नेश, खरं तर ही धाव झाली असती, परंतु ही धाव जर घेतली असती तर शेवटचा बॉल होता आणि नेक्स्ट ओव्हर मध्ये पुन्हा एकदा स्ट्राइक पासून मयूर पनारकर वंचित राहिला असता आणि त्याच्यामुळे काय तरी झालं तर मयूर पनारकर धावला नाहीये. हेच त्याचा हेतू असेल असं वाटतं. आय थिंक 2 येस, त्याच दरम्यान श्री चौंडेश्वर 11 संघाचे संघमालक श्री पंकजदादा वाडकर साहेब वाई तालुका यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. आणि श्री अमित कासोडे साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम अमित कासोडे साहेब. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. धन्यवाद. येस, 2 षटकांचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावर. 26 धावा 2 गडी बाद. आता इक्वेशन जर पाहिलं तर 18 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता. 18 बॉल 44 धावा. पोया या मॅच मध्ये काय होतंय. आरव स्पार्टन वर्सेस दोस्ती 11 क्रिकेटचा घमासान पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 चा हा थरार अनुभव होत आहे. बघूया 3 षटकांमध्ये काय घडेल, काय बिघडेल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर इन्व्हॉल्व करूया उमेश म्हात्रे सरांना. धन्यवाद. थँक्यू सो मच विघ्नेश. तमाम प्रेक्षकांचं मी समालोचक उमेश म्हात्रे हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही पाहता पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग सर्वाधिक मोठी स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रातली. पर्व पहिलं आणि आज दुसरा दिवस आता दुसरा सामना. आता 18 बॉल 44 लक्ष आहे. 26 धावा झाले. 2 गडी बाद आणि ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा गणेश शिंदे स्वतःच दुसरं यावेळेस पाकोलबट टप्प्याचा बॉल. हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही जे खेळाडू आहेत मयूर पनालकर आणि गणेश शिंदे एकाच टीम मध्ये जे गर्जन 11 या टीम कडून सातत्याने खेळत आहेत. त्यामुळे एकमेकांच्या कुरघोड्या नक्कीच होतील. प्रत्येक बॉल वरती, प्रत्येक फटक्यावरती. सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 27. आता नवीन फलंदाज आलाय सुहास. चेक.
त्याच दरम्यान आदरणीय श्री गौरव सनस साहेब, श्री गणपत वाडकर साहेब माजी सरपंच बोरगाव आणि त्यांच्या बरोबरीने श्री विनायक वाडकर साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 पहिल्या पर्वाच्या माध्यमातून या मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. गणेश शिंदेनं खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत 10 रन दिलेत, 1 विकेट त्यानं प्राप्त केले. ओहो, चांगला वाईड यॉर्कर. खरं अशीच गोलंदाजी होईल विघ्नेश. सातत्यानं वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न करणार आहेत गणेश शिंदे. येस, गणेश शिंदे हा गोलंदाज असा आहे की जो बॅट्समनला फॉलो करतो. बघा, ऑफ स्टंपवर आला होता, अगदी क्रीज सोडून आला होता आणि त्याला फॉलो केला गोलंदाजाने. ओहो, इथे चांगला फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे मयूर शिंदे. खूप चांगला एफर्ट. जरी कॅच घेता आलं नाही तरी आपल्या धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. 3 फक्त सिंगल आली इथे सुभाषच्या बॅट मधून आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड 28. 2.3 ओव्हरचा खेळ संपला. अजूनही 42 धावांची गरज आहे येणाऱ्या 16 बॉल मध्ये. 16 बॉल 42चं समीकरण या मॅच मध्ये. जोपर्यंत मयूर आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. दोस्ती 11 या टीम साठी. मयूरची विकेट इथून जरी आली तरी सुद्धा कमबॅक होईल आरव स्पार्टनचा आणि तोच प्रयत्न इथे गणेश शिंदे करेल. माफ करा, 3 बॉल झालेत म्हणजे 15 बॉल आणि 42 धावा. ओहो, इथे बा स्विंग केलाय, ढगात मारलाय, पुन्हा एकदा बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग हिट. PMPL षटकार. सुपर स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं काय स्ट्रोक लगावलाय. वेगाचं उत्तर वेगाने आणि सुपर स्ट्रोक. घुटना टेक सिक्सर देख मयूर पन्हाळकर. खर तर विघ्नेश, हा बॉल अगदी नकल बॉल टाकण्याचा इरादा होता. फिंगर्स रोज केले होते पहा आपल्या स्क्रीन वरती, पुन्हा दाखवला जातोय. परंतु त्या स्पिनला खतम केलाय विथ द स्पिन. हा फटका केलाय मयूर पन्हाळकरनं. चांगला फटका, चांगले टायमिंग आणि या षटकाराच्या मदतीने आता धावा झालेल्या आहेत 34. चांगली बॅटिंग. मी मगाशीच उल्लेख केला, मयूर पन्हाळकरचीच विकेट तुम्हाला घ्यायची आहे ही मॅच जिंकायची असेल तर. परंतु मयूर पन्हाळकर ससा हार मानणारा गडी नाहीये. इथे पहा स्कोर ऑफ द विकेट डीप मध्ये. ओहो, तिथे झाली चूक. या फटक्यामध्ये मला आठवण आली विघ्नेश, जो मुंबई इंडियन्सचा सामना झाला होता. कुणाल दातेनं मालवणी भाषेमध्ये एक शब्द म्हटला होता की बैल गेलो तर बैल गेलो आणि जाताना 9 हाताचं कासरूही घेऊन गेलो. असाच तिथं चित्र आपल्याला बघायला मिळाला. बैल सुटला आणि तोही सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. ओहो, हा बॉल चांगला आहे. पडल्यानंतर पहा हा बॉल खाली राहून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल आलाय डॉट बॉल. ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 38 ला 2 विकेटचं नुकसान. आता 12 बॉल. त्या आयोजनांना मागे ठेवून केलंय आयोजन छान. भल्या त्या आयोजनांना मागे ठेवून केलंय आयोजन छान. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगची सारच गातात हो गुणगान. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगची सारच गातात हो गुणगान. चला टीम मीटिंग. चला प्लीज दोन्ही टीमला विनंती करतो. आरव स्पार्टन टीम लगेच क्षेत्ररक्षण सजवा. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जर पाहिलं तर आपण स्क्रीनवर पाहू शकाल. ड्रोन कॅमेरा व्ह्यू, काय अँगल आणि काय MTC होमसाई MTC लाईव्ह काय टेलिकास्ट केलं जाते. अगदी वानखडे किंवा ब्रेबॉन स्टेडियम असे फील आज या 40+ घणसोलीच्या मैदानाला आलाय. अगदी बरोबर आहे. हा बर्ड व्ह्यू दाखवला जातोय. जसं पक्षी एखाद्या भक्ष्याला वरून पाहतो तसा हा बर्ड व्ह्यू दाखवला जातोय. थँक्यू सो मच ओम साई MTC.
खूप चांगले टेलिकास्ट केलं जाते. आणि ही आहे ट्रॉफी, ज्या ट्रॉफीसाठी सगळे संघ मात्र अगदी कंबर कसून आहेत, जी म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 या पर्व क्रमांकाची ट्रॉफी आपण स्क्रीनवर पाहू शकाल. चला सामना स्पीडअप करा प्लीज, विनंती करतोय. अजित सुतार सर प्लीज तुम्हाला विनंती करतोय की आज तब्बल 9 मॅचेस आहेत, दुसरा सामना सुरू आहे आणि 11:30 वाजले, त्यामुळेच विनंती करतोय. चला 12 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे जोपर्यंत मयूर पन्हाळकर मैदानाच्या आतमध्ये, तोपर्यंत मॅच ऑन आहे, तोपर्यंत दोस्ती 11 टीमचा टायगर जिंदा आहे. चला 12 बॉल आणि 32 धावा हे समीकरण आहे या मॅच मध्ये. मोठा लक्ष आहे. मॅच कठीण झाली नाहीये अजूनही. मॅच दोन्ही संघाला 50-50 चान्स आहे. 12 बॉल 32 म्हणजे 16च्या धावगतीने आता धावा करायच्या आहे दोस्ती 11 या टीमला. उमेश सर, हे षटक म्हणजे चौथे षटक फार निर्णायक असेल. या षटकांमध्ये जर कमी धावा आल्या तर नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक करेल आरव स्पार्टन टीम. जर या षटकामध्ये धावा भरपूर आल्या, 20+ धावा आल्या, तर मात्र मॅच मध्ये कमबॅक करेल दोस्ती 11 टीम. हे दोन्ही संघ, एकीकडे शंकर दादा मोहिते जे दानशूर व्यक्ती म्हणून ओळखले गेलेत या पश्चिम महाराष्ट्रातील, आज त्यांचा देखील आभार मानतो. त्याचबरोबर राम यमगर साहेबांचा हा संघ देखील आहे दोस्ती 11, आणि दुसरीकडे आरव स्पार्टन हा संघ, अजित सुतार जे या मॅच मध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जी गर्जना 11 संघ पाहायला मिळतो, तर त्यांच्याच संघ मालकीचा संघ आहे तो, तेच संघ मालक आज आरव स्पार्टन या टीमची संघ मालक करत असताना चांगला खेळ सुरू आहे. 12 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता. 12 बॉल आणि 32 करायचे आहे. मग अशी उल्लेख तुम्ही चांगला केला. हा या षटकामध्ये तर धावा कमी आल्या तर मात्र दबाव वाढेल, आणि दबाव वाढला तर काय होतं तुम्हाला माहिती आहे. क्रिकेटमध्ये परिस्थिती बदलते, कंडिशन बदलतायत, समस्या वाढतायत, संकट वाढतायत, आणि त्यामुळे हे षटक आहे विघ्नेश मडवी सरांना खूप चांगला होईल, कारण की निर्णायक आहे. या षटकामध्ये धावा आल्या आणि गोलंदाजी मार्क वरती आता मयूर शिंदे, ज्यांनी कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, आणि गोलंदाजीच्या जोरावरती सुद्धा त्यांना मॅच सुद्धा जिंकून दिली होती. तोच गोलंदाज आलाय मयूर शिंदे. बघूया आता स्ट्रायकिंगला फलंदाज आहे सुहास. 12 बॉल 32 करायचे आहे. टीमची धावसंख्या 38ला 2 विकेटचं नुकसान. पहिलाच बॉल अडब्या क्रॉस टीमने टाकला, बॉल कव्हर्सला उडवला, क्षेत्ररक्षक नाहीये आणि बॉल चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुहासच्या बॅट मधून येतोय PMPL मच नीडेड चौकार आलाय, आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 42 आपल्या स्क्रीनवरती. अभि फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉटमहँड चांगला प्ले केला मी म्हणेन सुहासनं, आणि थ्रू द कव्हर अगदी कव्हरच्या डोक्यावरून इनफिल्डच्या भरून हा फटका केलाय, चौकार वसूल केलाय. टीमची धावसंख्या 42 म्हणजे आता करायचे आहेत 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 28 धावा. 11 बॉल 28 धावांची आवश्यकता. मॅच ऑन दोन्ही टीमसाठी. ओहो, या फटक्याची गरज होती का, हा प्रश्न नक्कीच प्रेक्षकांना पडला असेल, आम्हाला नाहीये, परंतु प्रेक्षकांना पडला असेल. कारण प्रेक्षक पाहिजे असतं की षटकार चौकार प्रत्येक बॅटरच्या माध्यमातून, परंतु इथे डॉट बॉल आलाय. स्विच इट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर हा बॉल थोडासा खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आता 10 बॉल आणि 28 धावा. 10 बॉल 28 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मयूर शिंदे ओव्हर द विकेटनी बॉलिंग करतोय सुहास साठी. ओहो, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली. जजमेंट चांगलं होतं परंतु कॅच ड्रॉप झाली. झेल कंप्लीट करता आला नाहीये. तिथे डीप कव्हरला क्षेत्ररक्षक होता विनायक, त्याच्याकडून झाली चूक, कारण स्ट्राईक रोटेट झालेली आहे. हा झेल जर घेतला असता तर अजूनही स्ट्राईक पासून वंचित राहिला असता मयूर पन्हाळकर, परंतु तिथे 1 रन घेतली आणि स्ट्राईक भेटली आता मयूरला. आता
त्याच दरम्यान आदरणीय श्री सिराज मुलानी साहेब इंदोली गाव, त्यांच्या बरोबरीने आदरणीय श्री दर्शनदादा भणगे साहेब वाई तालुका आणि मातोश्री 11 संघाचे संघ मालक आदरणीय श्री जतीनदादा विष्णू धनावडे साहेब यांचं देखील शुभ आगमन झालंय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून या मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत विनंती असेल. आपण मुख्य व्यासपीठावर अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचंय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आपलं सहर्ष स्वागत करते. 9 बॉल 27 फुल टॉस बॉल आणि ते फुल टोल वसूल केलाय मयूर पनळकर. सेट ऑन अ फायर, बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. PMPL षटकार. बघा का मी दुसरी धाव घेतली नाही त्याचं कारण आहे मी रिदम मध्ये आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे, त्यामुळेच कुठेतरी मी चार्ज घेईन. कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जातं आणि त्यावेळेस मयूर पन्हाळकर आयकॉनिक खेळाडू आणि आयकॉनिक खेळ करत असताना थर्ड अंपायरची मागणी केली. बघा बीमर पद्धतीचा चेंडू आहे की नाही यासाठी थर्ड बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे, परंतु आता फुल डिलिव्हरी आहे. निर्णय आलाय पंचांचा टीबी अंपायरचा, म्हणजे कुठलाही नो बॉल नाहीये. म्हणजे आता करायच्या आहेत 8 बॉल मध्ये 21 धावा. 8 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू होता. चला तर रिव्ह्यू संपलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. नो रिव्ह्यू फॉर बॅलन्स. ओहो टॉपेज संधी आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येतोय खाली. पहा तिथे काय घडलं जातंय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे जीवदान भेटलेला आहे. सुटकेचा निश्वास सोडलाय. पहा मयूर पनळकरची बॉडी लँग्वेज. झेल सोडल्यानंतर तो आकाशाकडे पाहतोय. उमेश सर ही मॅच सोडली आहे मी तर म्हणेन, कारण की हा जर झेल झाला असता तर नक्कीच मॅच देखील बनली असती. पण अगदी सोपा झेल फायनली ग्रीजर मध्ये कॅच ड्रॉप झाली. अगदी विश्वचषक 2007 मध्ये ज्या पद्धतीने झेल उडाला होता श्रीशांत त्याच पोझिशन मध्ये होता मिसबा उल्लेखचा आणि तो झेल पकडला होता. सगळ्या भारतीयांचा अगदी हृदयाची धडधड झाली होती. अगदी बरोबर आहे. चांगला उल्लेख तुम्ही केला विघ्नेश. श्रीशांतला तो झेल तो चेंडू एवढा जड झाला होता की तो झेल पकडल्यानंतर त्याचे हात अगदी जमिनीच्या खाली आले होते. डेफिनेटली त्याच पद्धतीची आणि त्याच पोझिशन मध्ये हा झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता पण कॅच ड्रॉप झाली. ही कॅच नाही तर ही मॅच ड्रॉप झाली मी तर म्हणेन टीम आराव स्पार्टन टीम कडून. चांगली गोलंदाजी मयूर शिंदेची. आता 7 बॉल करायचे आहेत 20 धावा. मयूरला मात्र साथ मिळाली नाहीये प्रत्येकाच्या फिल्टरच्या माध्यमातून. झेल सोडला. ओहो चांगला फटका खोदून काढलाय. 1 रन कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता स्ट्राईक साठी. पहा 2 धावा घेतल्यात मयूर पनळकरनं. 2 धावा मिळतील फलंदाज सुहासला आणि या 2 रनच्या मदतीनं अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 52 धावा आता करायच्या आहेत. 6 बॉल मध्ये 18. 6 बॉल 18 धावांची आवश्यकता. दोस्ती 11 या टीमला आरव स्पार्टन या टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. पंच तुम्हाला ताकीद करतायत. आरव स्पार्टन टीम तुम्ही वेळ जास्त घेतलेला आहे कारण 9 मॅचेस कव्हर करायचे आहेत. आयोजनांना मागे ठेवून केले आयोजन छान. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगची सारेच गातात हो गुणगान. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगची सारेच गातात हो गुणगान. थँक्यू व्हेरी मच. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक पहिले आणि आता मॅचचे इक्वेशन. मॅच पोचली 6 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. मयूर पन्हाळकर स्टॅकेटवर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर राजेंद्र रनावरे जो एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचा प्रोप्रायटर आहे आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स एक चांगलं ब्रँड उभं केलंय राजेंद्र रनावरे यांच्या माध्यमातून आणि दिविशा 11 ऐरोली टीम कडून तो बिलॉंग करतो. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू आहे. क्षमता आहे या खेळाडूकडे. आता 6 बॉल मध्ये 18 धावा डिफेंड करायचे. अप्रतिम असा सामना. 6 बॉल आणि 18 धावा. मगाशी आपण टायटल सॉन्ग ऐकला की सगळ्या स्पर्धेनं मागे टाकून ही स्पर्धा पुढे गेलेली आहे. हे नक्कीच अगदी सत्य खरं आहे.
कारण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित ही स्पर्धा आहे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचे सर्वा ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली केली असे आमचे मित्र शिवा जाधव बॉस यांचा दृढ निश्चय आणि तो दृढ निश्चय या ठिकाणी पक्का करत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजेंद्र ननावडे एक चांगला क्रिकेटर पुलर लेनचा बॉल फटका चांगला गॅप मध्ये आणि बॉल चालला निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर मयूर पनालकरच्या बॅट मधून येतोय PMPL चौकार आणि या चौकारानं पाहता टीमची धावसंख्या 56 आता 5 बॉल आणि धावांची गरज आहे 14 मॅच अजूनही संपली नाहीये जोपर्यंत मयूर पन्हाळकर या मैदानामध्ये उभा आहे ना तोपर्यंत टीम दोस्ती 11 संघाचा या मॅच वर ताबा आहे चांगली बॅटिंग करतो आपल्या टीम काय फलंदाजी केली अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळला गेला जिथे 2 धावाची गरज होती तिकडे फक्त सिंगल खेळला आणि स्वतःवर स्ट्राईक ठेवली अगदी मॅचवर खेळाडू आहे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतोय मैदानामध्ये आखो टप्प्याचा बॉल आणि पुलचा फटका पॉवरफुल वंडरफुल आणि बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर हा सुद्धा बॉल जाईल भाऊच्या धक्क्यावरती बॉल सीमा पार मयूर पनालकरच्या बॅट मधून षटकार 4 मध्ये 8 धावांची गरज आहे पाहता टीम हडल होते चारही क्षेत्ररक्षक आता एकमेकांसमोर चर्चा करतायत आता काय करायचं आहे संकट वाढली आहेत समस्या वाढलेल्या आहेत अडचणी वाढलेल्या आहेत कारण तो झेल अतिशय महत्वाचा होता मयूर पनालकरचा झेल सोडला आणि क्रिकेटमध्ये जीवदानं धोकादायक किती असतात याचं ज्वलंत उदाहरण इथे दाखवत असताना जीवदानं क्रिकेटमध्येच नाहीये मित्रांनो तर आपल्या आयुष्यामध्ये आपलं आयुष्य आपलं जीवन जगत असताना आपल्या धंद्यामध्ये आपल्या नोकरीमध्ये सुद्धा धोकादायक आहेत 4 बॉल 8 धाबांची आवश्यकता गोलंदाज तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने तिसरा बॉल घेऊन मयूर पनालकर साठी चांगली बॅटिंग करतो मैदानामध्ये ओहो फटका बसलाय मागे कोणी नाहीये 1 रन घेतली दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय इथे विकेट किपर इनला थ्रो चुकीच्या इनला थ्रो आली त्यामुळे 2 धावा ते कंप्लीट झालेले आहेत फिल्टरचं लक्षच नाहीये त्याला एकच दिसतोय मयूर पनालकर कधी आउट होईल कारण विघ्नेश जर बॉलर इनला थ्रो झाली असती तर कदाचित 1 रन तर वाचली असती आणि विकेट सुद्धा आला असता डेफिनेटली प्रेशर आहे आर्यन स्पार्टन टीम कडे कारण की भरपूर चुका झाल्या कॅच ड्रॉप झाली व्हाईट बॉल चौकार आला आणि एक चौकार सोडण्यात आले त्यामुळेच या चुकांमधून शिकावं लागेल आणि या चुका मात्र बोचत जाणार आहे नेक्स्ट 15 बॉल मध्ये 48 या आकड्यावरती खेळतोय PMPL चा अर्धशतक येईल का आणि ही मॅच जिंकून देईल का मयूर पनालकर कारण येणारे 2 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता वाडा मॅच ओहो स्लॉक स्वीप केलाय तिथे सुद्धा क्षेत्ररक्षक नाहीये 1 धाव पूर्ण केली दुसऱ्या धावेचा प्रयत्नाने ते पहिला अर्धशतक मयूर पनालकर आलेला आहे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचं पहिला अर्धशतक मयूर पनालकर आपण बॅट उंचावून प्रेक्षकांची सुपर बॅटिंग परफॉर्मन्स मयूर पन्हाळकरचं अर्धशतक लाजबाब खेळ 1 बॉल 2 धावा अप्रतिम बॅटिंग 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता 1 बॉल 2 धावांची 2 बॉल 4 माफ करा 2 बॉल आणि 4 धावा मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर केली जाईल लक्षात घ्या दोन्ही टीम्स वाडा मॅच कालचा ठोका आता प्रत्येकाचा वाढलाय धगधग वाढलेली आहे 2 बॉल 4 धावांची आवश्यकता वाडा मॅच सुपर मॅच काय बॅटिंग काय परफॉर्मन्स एक्झिक्युशन या मॅच मध्ये मयूर पन्हाळकरचं पाहायला मिळते अगदी एक हाती किल्ला लढवत असताना ढाण्या वाघासारखा या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी करतोय आर्यन स्पार्टन वर्सेस दोस्ती 11 असा घमासान मैदानामध्ये रंगत असताना 2 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे सुपर बॅटिंग आणि सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर 300 पेक्षा जास्त बॅटिंग स्ट्राईक ने आता धावा केलेल्या आहेत
2 बॉल 4 धावांची आवश्यकता. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर आपल्याला बघायला मिळेल. आणि इथे सुपर ओव्हर नाहीये, मी कधीच सुपर ओव्हर होऊ देणार नाहीये हा सांगणारा फटका मयूर पनलकरच्या बॅट मधून. वेल फिनिश, बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे दोस्ती 11 या टीमनं. 1 चेंडू राखून आणि 7 गडी राखून हा सामना जिंकलाय. दोस्ती 11 टीमचं अभिनंदन करतोय. वेल प्लेड, अभिनंदन आणि हार्ड लक आरो स्पार्टन टीम. चला थँक्यू डीजे, थँक्यू. तुमच्याकडे आम्ही येणार आहोत डीजे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत आणि या मॅचचा हिरो सामना विटायला ज्यानं वेल फिनिशर मॅच संपवली आणि PMPL म्हणजे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचं पहिलं अर्धशतक ठोकलेलं आहे. दोस्ती 11 टीमचा खेळाडू मयूर पनलकर हा ठरलाय या मॅचचा सामनावीर. वेल प्लेड मयूर. 16 बॉल मध्ये 54 धावा नॉट आउट केली त्याने या मॅच मध्ये केली आणि सामना अगदी हे का ते जिंकून दिलेला आहे. 8 गडी राखून हा सामना जिंकलेला आहे.